गावं आपल्याला बघायला मिळतील व्हिडिओमध्ये. तर पाचलचे जर कोण असतील तर त्यांनी ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. बघा मंडळी, जे समोर जे दिसत आहेत ना डोंगर, ते सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. जय भोलेनाथ, हर हर महादेव. हे गौरी विहार आहे आणि इथून मला वाटतं राईट मारलं की आपण राजापूरकडे जाणार. आलो इकडे. हे बघा, बहुतेक जण बायकर्स इथे येतात, थांबतात आणि इथे फोटोशूट वगैरे करतात. खूप सुंदर आहे बघा. बघा कळसवलीमध्ये आलो आहे. हा रस्ता तो चुना कोळवण साटवली ओनी, तर इथून जा. यांच्याकडे आंबे एवढे येत नाही बघा. आता जाताना आम्हाला हातगट देते, टोपलीच्या टोपली भरून आहेत. मंडळी, आता पाचल बाजारपेठेत आलोय आणि इथून आता हार्डली 1 किलोमीटर आहे. चिकन वडे खास काय जावयासाठी. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मंडळी, आता सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि मंडळी आज आहे ना, आम्ही निघालोय दोघेजण राजापूरला. ओनी आणि पाचल दोन ठिकाणी आता आम्ही निघालोय सकाळी. तर बघूया आता प्रवास कसा आहे. बाईकवरनच चाललोय. एवढं काही सकाळी आता ऊन नाही. आता सकाळी लवकर लवकर निघू आणि पोचू. पहिलं जाणार आहे बहिणीकडे ओनीमध्ये, नंतर मग दुपारपर्यंत मग पाचलला जाऊ आणि नंतर मग तिकडनं परत आपल्या घरी. तर आता 2 नवीन गावं आपल्याला बघायला मिळतील व्हिडिओमध्ये. तर पाचलचे जर कोण असतील तर त्यांनी ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मंडळी चला, आता निघालोय. आहे बघा, छान तयारी झाली आहे. इथे आपली गाडी पण रेडी आहे. सगळं सामान वगैरे घेतलंय आणि निघालोय. चल आर्या, बाय. चला मंडळी, निघूया. चला आता मंडळी, निघालोय. आता प्रवासाला सुरुवात करतोय. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गाडी बाहेर काढूया इथून. चला, आपल्या वाडीतून आता आपण बाहेर पडू. बघा मंडळी, जे समोर जे दिसत आहेत ना डोंगर, ते सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पलीकडच्या बाजूला आपण राहतो. आपलं गाव ढिंगणी, संगमेश्वर तालुक्यामध्ये. राजापूर, हां, सासरवाडी जाऊन येतो. जरा येणार आहे ना, येतो दुपारपर्यंत येतो. चल. हे बघा, हे असुर्डे गावचं एक राम मंदिर आहे. मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांचं हे गाव आहे. हर हर महादेव. भोलेबाबांच्या मंदिराकडे थांबलो आहे. जरा इथे दर्शन घेऊयात आणि पुढे निघूयात. जय भोलेनाथ, हर हर महादेव. चला निघूयात. एकदम शांत परिसर आहे. आता आपण इथून ढिंगणी असुर्डे मार्गातून बाहेर पडलो आहे. आणि हे बघा, हा इथून जो रस्ता जातो ना, हा गणपतीपुळ्याला जायला इथून शॉर्टकट आहे. आणि आता इकडनं आपण पुढे जातो आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या साईडला. इथेच मध्ये जरा खाली उतरलो आपण राईट साईडला की आपण संगमेश्वर बाजारपेठेत जाऊ. आपल्याला बाजारपेठेतून जायचं आहे आणि नंतर तिकडनं पुढे देवरूख मार्गे राजापूर. हे गौरी विहार आहे आणि इथून मला वाटतं राईट मारलं की आपण राजापूरकडे जाणार.
मंडळी राजापूरला जाताना एका अशा स्पॉट वरती आपण आलोय ना बघा, किती सुंदर स्पॉट आहे. साखरप्यापासून आपण तिथून पुढून निघालो आणि नंतर जो काय सुसाट हायवे झालाय ना जबरदस्त, आणि एकदम टॉपला आलो इकडे. हे बघा, बहुतेक जण बायकर्स इथे येतात, थांबतात आणि इथे फोटोशूट वगैरे करतात. खूप सुंदर आहे बघा. आता वाजलेत 10 वाजले. आता एक अर्ध्या तासामध्ये आपण पोहोचू. तर मंडळी आता आहे ना, हे बघा कळसवलीमध्ये आलो आहे. हा रस्ता तो चुना कोळवण साटवली ओनी. तर इथून जरासं पुढे गेलो की चव्हाणवाडी लागेल. आणि हे बघा इथे हे मारुती मंदिर आहे आणि मागे ना गणपती मंदिर आहे. आणि हा एक रस्ता इकडे जातो. तर आपल्याला आता इथे जरा आतमध्ये जायचं आहे आणि इथे पुढे जाऊ. दाखव. हे बघा, हे यांचं घर आहे इकडे समोर. आता नानू दाखवते मला. तिकडने छान आहे. बापरे, काय भारी मस्त. सो मंडळी फायनली पोचलो आहे. ही बघा, ही आमची बहीण आणि हे तिचं गावचं घर. छान आहे घराचा परिसर. घरी आलोय ना, हे बघा पिंकी जरा नाश्ता वगैरे करते. काय बनवते ग? अपू, मम्मी नाश्ता करते. दादा मला बोलते घर दाखवतो, जरा वरती जाऊन घर बघूया. माळ्यावरती आलोय. भारी. अरे मस्त रे. अरे आंबे इकडनं काढू शकतो आपण हाताने. छान परिसर आहे, एकदम शांत. मोर ओरडते बरं. हे बघ, सुंदर परिसर आहे घराचा. इथे पाण्याची बोरिंग आहे. राजापूर ओनी गावामध्ये कळसवडी म्हणून गाव आहे, तिकडे आलोय. चव्हाणवाडीमध्ये बहिणीच्या घरी आलोय. छान आहे, मस्त सुंदर. चला उपमा रेडी होतो. आता उठलास? आज जाणार ना मुंबईला? ऍडमिशन नाही घेत? अरे ऍडमिशन जाऊचं वाटत नाही. नाही बोलते. छान पर्सेंटेज मिळालं तुला. चांगलं, ठीक, चांगलं ऍडमिशन होतं कॉलेजमध्ये. मस्त मस्त. हे आमच्या पिंकीचं किचन. सकाळी पिंकीची सासू. आई नमस्कार. वासुदेव. बाबा कुठे गेले?
तिकडे दुकानावरती आहेत. हा त्यांचं ओनीमध्ये ना दुकान आहे तिकडे, सलून आहे. सलून वरती आहेत बाबा. छान आहे ना घराचा परिसर, शांत आहे एकदम, मस्त वाटतं. या मंडळी नाश्ता करला बघा. पिंकीने नाश्ता दिलाय, उपमा बनवलाय. सकाळी निघालो तेव्हा नाश्ता पण केला नव्हता. आणि थोडासा ना रस्ता आम्ही इकडे तिकडे जरा चुकलो, थोडासा यायला उशीर झाला, पण ठीक आहे, व्यवस्थित आलं. हे बघा, बहिणीच्या घरी आलोय आणि इथे ना खाली आता जरा ती तिच्या जिथे झाडं लावलेत ना आमराई, त्या आमराईमध्ये घेऊन चालले आंबे आणायला. सगळी झाडं लावलेत आणि घराचा परिसर बघा. काजूची बोंड बघा. अजून काजू आहेत. इथे आंबे बघ. हे फणस आहे इथे. हे आंबे बघा इथे किती लागलेले बघा. हे सगळे कलमी आंबे आहेत ना ग. बरोबर. आता कापा पण घेतला. ऊन आहे ना भरपूर आहे. आम्ही इकडे पोहोचलोय नाही ना, तिकडनं मुलांचे फोन यायला सुरुवात झाली, अरे इथे कधी येते म्हणून. तरी अजून इकडनं पाचलला जायचं हिच्या घरी. संध्याकाळचं मस्त वाटेल इकडे खरंच, शांत. हे बघ ना, हे झाडाखाली वगैरे इथे येऊन मस्त बसायला, खुर्ची टाकून इथे बसायचं. काजूचं झाड बघ ना केवढं मोठं आहे. हा, एवढं मोठं काजूचं झाड, मस्त. आत्ताच पडलाय बघा. ठीक आहे. हे नारळ बघा किती खाल्लेले बघा, एक नंबर. मस्त भारी ना. हो तेच ना. हा, ही सुपारीची झाड आहे. सगळी बाग दाखवते पिंकी, मेहनत घेतली त्यांनी तेवढी. त्याला बघ ना अजून काजू आहेत. हे कढीपत्ता ना ग, कढीपत्त्याचं झाड आहे. घराचा परिसर एक्सप्लोर करतोय आपण आणि उद्या बघतोय तिकडनं. अरे हे एवढ्या खाली नारळ लागले, जर 2-3 फुटावरती नारळ लागले, मस्त. हे काय काय लिंबू. अरे वा. लिंबू बघा काय लागलेत. वा वा वा. लिंबू आहेत बघा. पूर्ण कंपाऊंड करून घेतले, ते छान केलं. चिकू. अरे वा. घराच्या परिसरामध्ये केलेली बाग आहे, सुंदर. आंबे आंबे जमा करते, खरंच मस्त केलंय बाग. तेव्हा इथे घाल पडला आंबा. किती आंबे खाल्ले असतील का आल्यापासून, कंटाळा आला ना. आम्हाला बघायला पण नाही भेटलाय. तेव्हा मस्त आंबा इथे पडलाय. आमच्याकडे बघायला नाही भेटत यार आंबा.
हे डिक्कीमध्ये माझे जमतील तेवढे ते ठेवून घेऊन जातो. डिक्कीमध्ये टाकूया हे, डिक्कीतनं घेऊन जाऊ. खाली आहे गाडी. ही बोरवेल आहे इथे. या बाजूला पण झाडं लावलेत ना मस्त. इथे पाण्यासाठी पॉइंट काढलाय. आनंदाची झाड आहे, आनंदी. छान. यांच्याकडे आंबे एवढे येत नाही बघा. आता जाताना आम्हाला हाटगट देते, टोपलीच्या टोपली भरून आहेत. गाडी आता बाईकवर नाही म्हणून, नाही तर नेले असते खरंच. असू देत, जेवढे आपल्याला जमतील तेवढे गाडीच्या डिकीतने घेऊन जातो. हा ते तो बघतोय तेव्हापासून. बैल पण आहे त्यांच्या इकडे बघ ना. हे घे. बस झालं, जास्त नको वाढू. डिक्कीत जेवढे बसेल तेवढेच दे. चला मंडळी, आता इथून निघालो आहे. बहिणीकडे आलो होतो आणि इथून निघालो आता. चला बाय नानू. हा बाय. बाय बाय. जर मंडळी आता पाचल बाजारपेठेत आलोय आणि इथून आता हार्डली 1 किलोमीटर आहे. नंतर आपण जाणार त्यांच्या पाचल साखरेवाडीमध्ये. हो साखरेवाडी, हे बघ हेच आहेत ना. आता दाखव किती आतमध्ये. चला चला फायनली घराजवळ पोहोचलोय. हे घर का पुढे. छान आहे. आता भरपूर पुढे आले. हे घर त्यांच्या घराजवळ जातो. मंडळी फायनली बघा आता यांच्या घरी पोहोचलो आपण पाचल. छान घर आहे आणि आमचे गणेश साहेबांची गाडी आणि घराचा आजूबाजूचा सुंदर परिसर. आणि आत्या आले बघा. आत्या बरे आहेत ना. छान आहे, मस्त आहे घर तुमचं. अरे कुठे आहेत गणेश भाऊ, कुठे आहेत. समजला, व्यवस्थित आहे, सरळ रस्ता आहे. छान. आणि बघा बा गौरीच्या आत्याच्या घरी आलोय. काका बसली होते. हा निलय. छान आहे घर.
पाचलला यांच्या घरी आलो आणि ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना मला इथे वायफाय मिळाला आणि त्याच्यामुळे आपले जे काही राहिलेले व्हिडिओज होते ना ते व्हिडिओ मी फटाफट अपलोड करून घेतलेत. 2-1 व्हिडिओ अपलोड झालेत आणि बरं झालं की वायफाय मिळाला. आणि हे बघा जेवणाची वगैरे तयारी झाली. स्पेशली आपल्यासाठी जेवण केले खास चिकन वडे. ही बघा ही साक्षी आहे. आणि हिचं काय नाव आहे? काय नाव सांग काकांना लवकर. नाव सांग तुझं काय आहे? साक्षी ना? साक्षी नाही साक्षी ना? सांची. सांची. सुंदर दिसते सांची. साची गोड आहे पोरगी. हे आत्या ना आली दुपार. लाईट गेले की काय? कधी येणार ती? चला काय सोळाला? आज काय आमच्याकडे एवढा भेद केला का तुम्ही? हा? भारी. चला बसूया. बसा तुम्ही बसा. बसा. ए ये तू पण बस. असे चिकन वडे ये इकडे ये बघ. लवकर ये. हाय कर हाय ये कर बघ, दीदीने हाय केलं. ये हाय लवकर. कर. आपण नुसता नाचतोय तो. हे तू अभ्यास कर. घ्या भरपूर. हां चिकन चिकन काजूची भाजी आहे. वडे खास काय जावयासाठी काजूची भाजी. क्या बात आहे. बात. चला या जेवायला. हो जेवण छान झालं. जेवण आवडलं मला. खरंच मस्त झालं जेवण. नाही नाही छान झालं छान. आम्ही गावी आल्यापासून मी आज खातोय चिकन. आमच्याकडे आम्हाला वेळच नाही. सतत आम्ही इकडे तिकडे फिरतोच आहे. अरे वा मार मार. चला मार चाबूक. आवाज येऊ देत. दाखव. हा शबाश मार. आवाज काढ ना. चला मंडळी आता इथून आपण निघालो आहे. या ठिकाणी आलो होतो जरा आपण आत्याकडे वगैरे. सगळे छान मस्त आमचा छान पाहुणचार वगैरे केलं. भाऊ धन्यवाद. आणि आता लवकर येऊ आम्ही परत सगळी फॅमिली घेऊन येऊ. आता निलेशच्या लग्नाला येऊ आम्ही. नक्की नक्की. आता ही बोलले ना म्हणजे नक्की जुळणार. तर चला मंडळी आता इथून निघूयात. अजून 1-2 तासाचा प्रवास आहे. नंतर आपण घरी पोचू. चला चला बाय. हे घे. नाही राहू दे. नको. चल. कंटिन्यू गाडी चालवतोय पाचलपासून. आणि आता जरा ना इकडे येऊन घाटामध्ये थांबलो आहे. जबरदस्त आहे. आता संध्याकाळचे वाजलेत किती माहिती आहे? 5:30 झाले. अजून 1 तासाचा प्रवास करायचा आहे. हे पकड. एकदम पावसाचं वातावरण झालं आहे. आता इथून देवरुगाईला अजून 10 किलोमीटर आहे. आणि अचानक आहे ना क्लायमेट चेंज झाला आहे. पुन्हा कालच्यासारखं वातावरण झालं आहे. पाऊस येतो असं वाटतं आहे बघा. पूर्ण ढग आहेत ना वरती. अजून अर्धा पाऊण तासामध्ये आपण घरी पोहोचू. मंडळी देवरुखमध्ये आलो आहे आणि बघा अचानक आहे ना पावसाला सुरुवात झाली. मस्त पाऊस पडतोय. आणि हा रस्ता आहे ना हा बघा. हा समोरून जो रस्ता जातो ना तो जातो मार्लेश्वरकडे. गडगडतोय पाऊस जबरदस्त. अजून सूर्यास्त झाला नाही. छान पाऊस आला. लाईटी गेल्या. अचानकपणे पाऊस आला मस्त. आणि मला वाटतं पावसामुळे जर थांबलो तरी पोचायला अजून 1 तास लागेल आपल्याला. कसला पाऊस पडतोय बघा. तर मंडळी आहे ना आता रात्रीचे बघा किती वाजले? 8 वाजले. हे बघा 8:11. सकाळी आम्ही निघालो होतो 8:15ला. आणि आत्ता घरी पोचलोय
प्रवास एकदम जबरदस्त झाला. आणि झालं काय माहितीये, मध्ये पाऊस आला येताना. देवरुखला जरा तिथे 1 तास थांबलो, पण भारी प्रवास झाला. म्हणजे इथून आपण पहिला गेलो राजापूरला, ओणीमध्ये, आणि ओणीतून नंतर गेलो पाचलला. जरा बहिणीकडे गेलो मस्तपैकी, तिच्याकडे थांबलो. त्याच्यानंतर मग सासरवाडीत गेलो, गौरीच्या आत्याकडे गेलो होतो. खूप छान वाटलं आणि प्रवास पण छान झाला. रस्ते पण छान आहेत, फक्त जरा पाऊस आला त्याच्यामुळे थोडा घोटाळा झाला. जरा 1 तास आपल्याला जरा थांबावं लागला, पण छान. तर मंडळी, आजचा हा संपूर्ण राजापूरमध्ये केलेला जो काय आपला व्हिडिओ होता, ओणी आणि पाचल मधला, तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि जर आपल्या युट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी. आणि असेच नवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील ना तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा. तर मंडळी, आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.